सर्वांना नमस्कार. अ, एका महत्त्वाच्या विषयावर आपण अ, बोलत आहोत. तो विषय आपण इथे समोर टाकलेला आहे Facebookवर. विषय असा आहे की शिवसेना भाजपच्या हिंदुत्वाला थांबवण्याची ताकद लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या विचारामध्ये आहे आणि ही गोष्ट वर्तमान शेतकरी कामगार पक्ष लक्षात घेईल का? असा विषय आहे. पुन्हा एकदा विषय सांगतो की शिवसेना भाजपच्या हिंदुत्वाला थांबवण्याची ताकद लोकनेते दिबा पाटलांच्या विचारात आहे आणि ही गोष्ट शेतकरी कामगार पक्ष लक्षात घेईल का असा विषय आहे. बंधू आणि भगिनीनो, एका वेगळ्या विषयावर आपण आज बोलतोय आणि आजच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात बातमी आलेली आहे की उद्धव ठाकरे यांना शेकापची साथ नकोशी. आणि हा जो विषय आलेला आहे त्या विषयाला धरून रायगड जिल्ह्यातल्या, ठाणे जिल्ह्यातल्या आगरी कोळी समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई जी सुरू आहे, त्या लढाईवर भाष्य करण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे. आणि म्हणूनच या ही गोष्ट तुमच्या लक्षात यावी म्हणून सुरुवातीलाच मी प्रास्ताविकात सांगतो, की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्यायला पाहिजे, अशी गोष्ट, अशी मागणी इथल्या आगरी कोळी कराडी प्रकल्पग्रस्तांकडून आली. आणि ती मागणी आल्यानंतर या आंदोलनामध्ये लाखोंच्या संख्येने इथला आगरी कोळी समाज या आंदोलनात उतरला आणि या आंदोलनामध्ये शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आपल्या या वडिलांचं नाव म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मागे घ्यावं लागलं. ही सत्य पार्श्वभूमी आणि सत्य अनुभव डोळ्यासमोर ठेवून मी बोलतोय. हवेतल्या गोष्टी करत नाही. काही लोकांना ही गोष्ट अशक्य वाटेल, परंतु रस्त्यावरच्या आंदोलनामध्ये ही सिद्ध झालेली गोष्ट आहे आणि म्हणूनच खात्रीपूर्वक मी ही गोष्ट सांगतोय. आणि ही गोष्ट शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाला लक्षात यावी ही नम्र विनंती घेऊन मी बोलत आहे. त्यांना कोणताही शहाणपणा किंवा विद्वत्ता शिकवण्याचा माझा अजिबात हेतू नाही. परंतु आपल्याला माहित आहे की श्रीलंकेत जात असताना हनुमान भारतातून जी उडी घेतो समुद्रामध्ये, त्या उडीमध्ये जी ताकद आहे हनुमानाच्या, ती कोणीतरी दुसरा सांगतो आणि मग हनुमान उडी घेतो. याच पद्धतीनं आता शेतकरी कामगार पक्षाचा आत्मविश्वास संपलेला असताना या परिस्थितीमध्ये त्यांची जी ताकद आहे त्या ताकदीची आठवण करून देण्याचं काम एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी करतोय. आणि म्हणूनच या शिवसेनेच्या आणि भाजपचं हिंदुत्व जे काय त्याला दिबा पाटलांचा विचार थांबवू शकतो असा तो विषय आहे. या सगळ्या चॅनल बघणाऱ्या लोकांना हे माहीत नसेल की शेतकरी कामगार पक्षाचा जो परिचय आहे तो परिचय मी थोडक्यात करून देतो. 3 ऑगस्ट 1947 साली आपल्याला माहित आहे ह्याची शेका पक्षाची स्थापना झालेली आहे. तर देशाचं स्वातंत्र्य मिळत असताना 15 ऑगस्ट 1947 आणि हे 3 ऑगस्ट असा हा यातला फरक आहे. म्हणजे 3 ऑगस्ट हे अगोदर झालेली स्थापना आहे. देशाचे स्वातंत्र्य दिन जो आहे त्याच्या अगोदर ही स्थापना झालेली आहे. 1948 ते 1956 शेतकरी कामगार पक्षाचा सुवर्णकाळ आपल्या देशात पाहायला मिळतो. आणि 1952 साली विधानसभा निवडणुकीत शेकापचे 28 आमदार निवडून आले होते. ही सुद्धा माहिती आपल्या सगळ्यांना असली पाहिजे. रायगड जिल्हा हा शेकापचा बालेकिल्ला पूर्वी होता आणि आताही राहिलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आमदार गणपतराव देशमुख सांगोला विधानसभेतून सतत 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत त्यामुळे त्यांनी केलेला आहे. यानंतर महाराष्ट्रात सगळ्यात मोठं शेतकरी कामगार पक्षात गाजलेलं जे नाव आहे ते आहे दिनकर बाळू पाटील म्हणजेच दिबा पाटील. जन्म जासई रायगड जिल्ह्यात झालेला आहे. उरणच्या जवळ हे गाव आहे. 13 जानेवारी 1926 साली त्यांचा जन्म झाला आहे आणि 24 जून 2013 साली उत्तर कोकणातील त्यांचा मृत्यू झाला आहे. उत्तर कोकणातील शेतकरी कामगार पक्षाचे बलाढ्य नेते असा त्यांचा परिचय आहे. आणि त्यांच्या आंदोलनामुळे लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनामुळे संपूर्ण देशात दिबा पाटलांचं नाव पोहोचलेलं आहे. खरं म्हणजे आज शेतकरी कामगार पक्षाचा ब्रँडेड नेता कोण असेल तर लोकनेते दिबा पाटील आहेत. आणि म्हणूनच 28 जून 2022 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळामध्ये आपल्या वडिलांचा नावाचा जो आग्रह होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नावाचा आग्रह सोडून दिला आणि आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेत सातबाऱ्याच्या भाषेत
जणू काही आपलं हक्कसोड पत्र सोडून दिलं आणि या घटनेचा मी साक्षीदार आहे. मी अभिमानाने सांगेन आदरणीय बबनदादा पाटील, शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचे नेते, नंतर आपले हे घरत आहेत पनवेलचे शिरीष घरत, हे सगळे नेते शिवसेनेचे त्यावेळी मातोश्रीवर होते आणि त्यांना आम्ही समजावून सांगितलं उद्धवजींना, की हा जो प्रश्न आहे तो मुंबईच्या भूमिपुत्रांचा आहे. आगरी, कोळी, कराडी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी या सगळ्या ओबीसी जातींचे नेते हे लोकनेते दिबा पाटील आहेत आणि म्हणून लोकनेते दिबा पाटलांचं नाव विमानतळात देणं हे जास्त संयुक्तिक होईल आणि पनवेलमध्ये त्यांचं जे काम आहे ते आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं आहे. सिडको विरुद्ध जे आंदोलन आहे हे जागतिक स्तरावर गाजलेलं आहे. या देशाला जो 12.5% पुनर्वसन कायदा भेटला त्यानंतर 2013चा कायदा ज्यातून तयार झाला, ते नेते लोकनेते दिबा पाटील आहेत. म्हणून तुम्ही आपल्या वडिलांचं नाव मागे घ्या. ही मांडणी त्यांच्यासमोर मीच केली आणि त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांचं नाव मागे घेतो आणि दिबा पाटलांच्या नावाचा प्रस्ताव जो शिवसेनेमुळे अडला होता तो पुढे गेला. आता ते नाव देण्याची जबाबदारी भाजपची आहे, पण भाजपाने लोकसभेला पण दिलेलं नाही आणि विधानसभेला पण दिलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये दिबा पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्तानं दिबा पाटील हे शेका पक्षाचे नेते आहेत आणि शेका पक्षाला ही फार मोठी जमेची बाजू आहे की दिबा पाटलांचं आंदोलन जर शिवसेनेचा त्या काळी पराभव करू शकतं तर निश्चितपणे राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर दिबा पाटलांचं नाव पोहोचलेलं आहे आणि म्हणून एक राज्यातला प्रमुख पक्ष म्हणून दिबा पाटीलांच्या नावाने ते आजही कुठल्याही निवडणुकीमध्ये विजय मिळू शकतात, असं मला प्रामाणिकपणे वाटलं म्हणून मी इथे बोलतोय. आणि मग दिबा पाटील 2 वेळा खासदार झालेत, 4 वेळा आमदार झालेले आहेत. आगरी, कोळी, कराडी, भंडारी, ओबीसी चे ते नेते आहेत. कोकणातला कुळ कायद्याचं आंदोलन असेल, आदरणीय नारायण नागू पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सिडको विरुद्ध दिबांचं आंदोलन असेल, सेज प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन असेल, ऍडव्होकेट दत्ता पाटील यांचं, अशा अनेक आंदोलनाची पार्श्वभूमी या लोकनेते दिबा पाटलांच्या नावाला आहे आणि आज नैना विरुद्ध आंदोलन असेल, नवी मुंबई विमानतळाचं आंदोलनात आहे, मच्छीमारांचं पुनर्वसन असेल, अशी अनेक आंदोलनं दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनाच्या परंपरेत येतात आणि म्हणून दिबा पाटील साहेबांचं जे काम आहे ते काम खरं म्हणजे पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला आठवण करून की उद्धवजी ठाकरेंना मी विनंती केली की आपल्या वडिलांचं नाव तुम्ही मागे घ्या. याचं कारण शिवसेनेच्या स्थापनेमध्ये, शिवसेनेच्या पुढे येण्यामध्ये आगरी, कोळी, कराडी, भंडारी या ओबीसी जातींचा प्रामुख्याने सहभाग आहे आणि त्यांचा आदर म्हणून दिबा पाटलांचं नाव द्या असं मी सांगितलं होतं. आज सुद्धा शेका पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात असला तरी त्याची पाळमुळं रायगड जिल्ह्यात रुजलेली आहेत आणि आगरी कोळी समाजाची अस्मिता म्हणून शेका पक्ष आजही एकाकीपणे लढते आणि अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना शेका पक्षाची साथ नकोशी हा जो बातमी लोकसत्तेची आले त्यामुळे त्या बातमीचं पूर्वीचं स्वरूप असं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यामध्ये दिबा पाटील आणि आगरी कोळ्यांची साथ नको असं उद्धवजींना वाटत होतं. पण आंदोलन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कबूल केलं की नाही बाबा, आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांचा आदर मला करावा लागेल आणि त्यांनी तिची माघार घेतली होती. ही घटना धरूनच हे मी आपल्यासमोर बोलतोय. आणि म्हणून दिबा पाटील हे कुठल्या विचारांचे नेते होते तर ते चार्वाक, बुद्ध यांना मानित होते. आता चार्वाक आणि बुद्ध यांनी देव नाकारला होता आणि म्हणूनच आगरी समाजासाठी लढणारा नेता होता, परंतु तो कर्मकांड नाकारणारा, अंधश्रद्धा नाकारणारा, साखरपुड्यामध्ये मोठमोठे होणारे खर्च, दारू यांना विरोध करणारा ओबीसी नेता होता आणि प्रामुख्याने त्यांची ओळख आहे की देव नाकारणारा नेता आणि त्या देव नाकारणाऱ्या नेत्याकडूनच आपल्याकडे 12.5% आंदोलन झालं याची आठवण मी करून देतोय. कारण आज देव मानणाऱ्या लोकांना ही गोष्ट माहीत नाही की वेद, उपनिषद या सगळ्या लोकांनी जो देव आपल्या देशात उभा केलेला आहे त्या देवाच्या नावानेच मनुस्मृती वगैरे सगळी शास्त्र आली आणि यांना ओबीसींना जमीन, जंगल, पाणी यांचे अधिकार नाकारले आणि म्हणूनच या तात्विक अर्थाने लोकनेते दिबा पाटलांनी देव नाकारलेला आहे. देवांचा ते तिरस्कार अजिबात करत नव्हते. आजही मोठ्या प्रमाणात गणपती, गौरी सण, उत्सव, हनुमान जयंती हे सगळे सण आगरी समाज करतोय, परंतु यामध्ये त्यांना समाजाला दाखवून द्यायचं होतं की ह्या ज्या सगळी कर्मकांड आहे त्या कर्मकांडाच्या पुढे जाऊन आम्ही आमच्या जमिनींचे लढे लढले पाहिजेत आणि म्हणून त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे की 5 हुतात्मे जे झाले, वसंतदादा पाटलांनी, मराठा मुख्यमंत्र्यांनी आमच्या आंदोलनावर ज्या गोळ्या घातल्या आणि 5 माणसं आमची ठार झाली, त्या हुतात्म्यांचं रक्त कधी वाया जात नसतं आणि जाऊ द्यायचं नसतं. म्हणून देवांचे फोटो काढून आपल्या घरामध्ये या 5 हुतात्म्यांचे फोटो लावणारे लोकनेते दिबा पाटील
हे आम्हाला बरंच काही सांगून जातात आणि म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर अ, ही बातमी प्रसिद्ध झाली होती लोकमतची, की देव नाकारणारा देव माणूस गेला आणि म्हणून दिबा पाटील हे राष्ट्रीय स्वरूपाचे नेते आहेत आणि या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने त्यांची प्रतिमा जर वापरली तर निश्चितच शेतकरी कामगार पक्षाला त्याचा फायदा होईल. शिवसेनेचा खऱ्या अर्थाने वैचारिक पराभव करणारा नेता आहे. जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर, दशरथदादा पाटील, दशरथ भगत, प्रशांत ठाकूर, महेश बालदी या भाजपच्या लोकांनी बराचसा मोठा सहभाग घेतला. दशरथदादा हे तटस्थ आहेत, पण त्यात आंदोलनात भाग घेतला. दुसऱ्या बाजूने बाकीचे लोक शेका पक्षाचे पण होते, परंतु खरं म्हणजे हे आंदोलन शेका पक्षाने करायला पाहिजे, आजही करायला पाहिजे. कारण भाजप हे नाव देत नसेल तर त्याची जबाबदारी शेका पक्षाने घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून 1957 साली शेकापचे मध्यवर्ती चिटणीस लोकनेते दिबा पाटील होते. 1957 ते 62 ते आमदार होते. 1962 ते 67 ते आमदार होते. 1967 ते 72 ते आमदार होते. 1972 ते 77 आणि 1980 ते 84 असं 5 वेळा सातत्याने या भागातून ते आमदार होते. आणि 1960 साली पहिलं हायस्कूल त्यांनी जासई इथे काढलं. 10 माध्यमिक शाळा काढल्या. म्हणजे शिक्षणाचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा विचार त्यांनी खेड्यापाड्यामध्ये नेला. आपल्याला कल्पना आहे नारायण नागू पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकरांबरोबर काम केलं आणि त्यानंतर कोकण एज्युकेशन सोसायटी ताब्यात घेऊन त्यांनी ज्या साधारणपणे 100च्या वर शाळा आणि कॉलेजचं जाळं कोकणात विणलेलं आहे. शेतकरी कामगार पक्षाची इथल्या आगरी कोळी समाजाला साक्षर करण्याबाबत ही अत्यंत महत्वाची भूमिका आहे. किंबहुना आंबेडकरी चळवळीला हे लक्षात घेतलं पाहिजे, चळवळीने हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा शिका संघटित व्हा हा जो विचार आहे, हा विचार खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे सहकारी नारायण नागू पाटील जे शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख संस्थापक नेत्यांपैकी आहेत, त्यांनी हे आंदोलन शिक्षणाचं सुद्धा आपल्या ग्रामीण भागात नेलेलं आहे. भाऊसाहेब राऊत नावाचं कोळी समाजाचे नेते सुद्धा त्यांच्यासोबत होते. म्हणजेच आगरी कोळ्यांचा पक्ष ही खरं म्हणजे शेका पक्षाची ओळख आहे, परंतु अशा प्रकारची प्रतिमा इथे कोणी केलेली नाही, वास्तवात कोणी बोललेलं नाही. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्रात सुद्धा आहे, परंतु कोकणामध्ये खरी ओळख आगरी कोळी कराडी भंडारी इष्टिन आदिवासी यांचाच पक्ष ही खरी ओळख आहे आणि ही ओळख शेतकरी कामगार पक्षाने कबूल केली पाहिजे. आज शेतकरी कामगार पक्षाचा किल्ला जो लढवला जातोय तो जयंत पाटील हे शेका पक्षाच्या आमदारांकडून लढला जाते. ते आगरी समाजाचे आहेत आणि त्यांच्यासारखीच कोंडी आज गणेश नाईक यांची नवी मुंबईत होते, ते पण आगरी नेते आहेत. सगळ्या ठिकाणी आगरी कोळ्यांची ओबीसीची जी कोंडी होते त्याचं कारण सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं कारण हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही महाराष्ट्रात उभं राहिलंय, मग बुवा बापू महाराज असतील यांनी ज्या सगळ्या अंधश्रद्धा आणि कर्मकांड पसरवली त्याला विरोध करण्याचं काम महाराष्ट्राच्या विचारपीठावर लोकनेते दत्ता पाटील आणि दिबा पाटील यांनी केलं होतं आणि याचा विसर सुद्धा शेतकरी कामगार पक्षाला आज पडलेला दिसतोय. आणि म्हणून 1967 ते 72 महाराष्ट्र राज्य शेतकरी सभेचे लोकनेते दिबा पाटील हे अध्यक्ष होते. 1970 साली पनवेल वाणिज्य कॉलेज एससी कॉलेज म्हणजे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय तिथे स्थापन झालेलं आहे. 1970 पासून सिडको विरुद्धचा लढा 1970 साली सिडको भूसंपादन झाल्यानंतर त्याच्या विरोधात लढा लोकनेते दिबा पाटलांनी चालवला. हा लढा प्रामुख्याने आगरी कोळी कराडी या ओबीसी जातींच्या अस्तित्वाचा लढा आहे. 1984 साली हा संपूर्ण देशभर गाजला आणि त्यामध्ये 12.5% योजना असेल, जेएनपीटीचा लढा असेल आणि एकूणच 2013च्या आधुनिक कायद्याची 1894चा कायदा रद्द झाल्यानंतर आपला भारतीय कायदा जो आहे 2013 ज्यामध्ये कुळ कायद्याची सगळी पार्श्वभूमी आहे, सिडकोच्या लोकनेते दिबा पाटलांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे, त्याचं सगळं सार या 84च्या आंदोलनामध्ये आलेलं आहे आणि आपल्या लोकांना न्याय भेटलेला हा प्रामुख्याने आगरी कोळ्यांचा न्याय आहे. आणि म्हणूनच लोकनेते दिबा पाटलांचं नाव 84च्या आंदोलनाने संपूर्ण देशात गेलं आणि पनवेलमध्ये त्यांचं एक स्वतंत्र असं राजकीय अस्तित्व तयार झालेलं आहे आणि हे राजकीय अस्तित्वच शेतकरी कामगार पक्षाची जमेची बाजू आहे. आणि म्हणूनच 1982 ते 83 विधानसभेचे लोकनेते दिबा पाटील विरोधी पक्षनेते झाले. असेच विरोधी पक्षनेते शेका पक्षाचे दत्ता पाटील सुद्धा झाले. म्हणजेच आजचा विरोधी पक्षनेता उद्याचा मुख्यमंत्री असतो. या अर्थानं शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाचा दावेदार पक्ष होता आणि त्यामध्ये लोकनेते दिबा पाटलांचा वाटा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून दिबा पाटील हा चेहरा शेतकरी कामगार पक्षाचा खरा चेहरा असला पाहिजे. आताच्या अलीकडच्या आंदोलनाने सिद्ध झालेली गोष्ट आहे.
1974 साली पनवेल नगर परिषदेचे ते अध्यक्ष झाले. 1975 साली बेळगाव कारवार सारख्या आंदोलनामध्ये 11 महिन्याचा कारावास त्यांनी भोगलेला आहे. 1977 ते 84 साली 2 वेळा ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. दिबा पाटलांचं हे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचं नेतृत्व पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे किंवा भाजपचे कोणते नेते असतील किंवा आणखी कोणी नेते असतील, यामध्ये दिबा पाटील यांचं संसदीय कार्य हे अत्यंत मोठं आहे आणि मोठी परंपरा आहे. कदाचित मी बोललो तर धाडस होईल, पण अटल बिहारी वाजपेयी पेक्षा मोठं वक्तृत्व असलेला मोठा राष्ट्रीय नेता शेतकरी कामगार पक्षाला लोकसभेत आणि विधानसभेत लाभलेला आहे आणि त्यांचा विचार हा शेका पक्षाचा विचार म्हणून जर समोर आला तर निश्चितपणे आताच्या निवडणुकीत त्यांना यश मिळवणं अवघड होणार नाही. आणि म्हणून 1996 साली महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वक्ता म्हणून संसदीय पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. मी अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी तुलना यासाठी केली. अटल बिहारी वाजपेयी हिंदुत्ववादी नेते आहेत, परंतु खऱ्या अर्थाने देशातलं जे पुरोगामित्व आहे म्हणजेच फुले शाहू आंबेडकर आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार खऱ्या अर्थाने लोकसभेत आणि विधानसभेत कोणी मांडला असेल तर ते नेते आहेत लोकनेते दिबा पाटील. आणि याची दखल आंबेडकरी चळवळीने सुद्धा घ्यावी अशी विनंती मी करतो. कारण बुद्धाची मूर्ती ठेवून ते नेहमी बोलायचे, चारवाकला आपले आदर्श मानायचे. आगरी दर्पण नावाचं मासिक त्यांनी सुरू केलं आगरी समाजाच्या प्रबोधनासाठी आणि आजही ते नियमितपणे सुरू आहे. चारवाक, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयाचे ते आग्रही नेते होते. अनेक आगरी तरुणांना ही गोष्ट मान्य नाही, परंतु तुम्ही गुगलवर जरी गेलात तरी हाच परिचय तुम्हाला दिसतो. दिबा पाटलांचे सहकारी कादव पाटील यांच्यासोबत मी काम केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा त्यांच्यावर चरित्रावर लिखाण केलेलं आहे आणि ते चारवाकला मानणारे विचारवंत होते. याचा अर्थ चारवाक आणि बुद्ध हे देव, स्वर्ग, नरक, चमत्कार हे न मानणारे नेते होते. या अर्थाने लोकनेते दिबा पाटलांचा परिचय किंवा त्यांचं चरित्र आजही आम्ही लोकांपर्यंत नेऊ शकलो नाही. नारायण नागू पाटलांचं चरित्र आपल्याकडे कृषीवलमध्ये उपलब्ध आहे. दिबा पाटलांचं चरित्र कृषीवल या दैनिकानं आणि जयंतभाईंनी प्रसिद्ध करावं. दत्ता पाटलांचं चरित्र प्रसिद्ध करावं. कारण विचार हीच पक्षाची जमेची बाजू असते. पैसेवाले लोक आपल्याकडे संपलेले आहेत, भांडवलदार, जमीनदार हे संपलेले आहेत. मुळात ते आंदोलनच शेका पक्षाचं आहे, भांडवलदारांना संपवण्याचं. आणि सर्वसामान्य रयतेला अधिकार देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा विचार आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आदर्श राजा म्हणून जसं बाबासाहेब आंबेडकरांनी मानलं तसंच लोकनेते दिबा पाटलांनी सुद्धा मानलं होतं. याची सुद्धा आठवण या निमित्ताने मी करून देतो. आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांचे श्रद्धास्थान म्हणजे लोकनेते दिबा पाटील आहेत. आजही देवांना जेवढा मान नाही तेवढा मान आगरी कोळी समाजामध्ये लोकनेते दिबा पाटलांना आहे. ते आमच्या समाजाचे मार्गदर्शक आहेत आणि म्हणून 2013 पनवेल येथे 24 जून रोजी त्यांचं मृत्यू झालेला आहे. आणि या स्थितीत आजही शेतकरी कामगार पक्षाला संजीवनी देणारा विचार हा लोकनेते दिबा पाटलांचाच विचार आहे. आणि म्हणूनच आज जी बातमी लोकसत्तेत आलेली आहे की उद्धव ठाकरेंना शेकापची साथ नकोशी, याच्यामध्ये शिवसेनेचा जो विचार आहे हिंदुत्वाचा, शिवसेनेला सुद्धा याची आठवण ज्या दिवशी आम्ही शेवटचा दिवस होता की उद्धव ठाकरेंना आम्ही विनंती करायला गेलेलो होतो. मी सुरुवातीला सांगितलं की जी विनंती 28 जून 2022 ची घटना आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरेंना आम्ही विनंती केली की तुम्ही आपल्या वडिलांचं नाव नवी मुंबई विमानतळात देण्याचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा हट्ट सोडावा आणि तिथे दिबा पाटलांचं नाव द्यावं. त्यांनी तो निर्णय घेतला. तर त्यावेळी उद्धव ठाकरेंकडे नामुष्की आली होती की आपल्या वडिलांचं नाव मागे घ्यावं त्यांना लागलं. आणि हे नाव ज्यांनी दिलं एकनाथ शिंदेनी, त्यांनी सुद्धा हा आगरी कोळ्यांच्या विरोधात रचलेला डाव होता, जो डाव आज गणेश नाईकांच्या विरोधात इथे रुजतोय. त्यांच्या राजकारणाला संकुचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारे जयंत पाटलांची फसवणूक महाराष्ट्रातल्या मराठा राज्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून ओबीसीचा पक्ष म्हणजे शेका पक्ष हे आता त्यांनी घोषित करावं, कारण ओबीसीना कुठलाही राजकीय पक्ष नाही. गणेश नाईकांना आज भाजपने तिकीट नाकारलं म्हणून ते राष्ट्रवादीकडे चाललेत. राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष आहे. खरं म्हणजे गणेश नाईकांनी शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व स्वीकारून शेतकरी कामगार पक्षाला नवी मुंबईत आणि मुंबईत मोठं करायला हरकत नाही. परंतु शेतकरी कामगार पक्षाचा दिबा पाटलांचा विचार आज गणेश नाईक स्वीकारतात. संदीप नाईक यांनी त्या आंदोलनात भाग घेतलाय, पण त्या पक्षाचं तिकीट घ्यावं असं त्यांना वाटत नाही. कारण आपल्या ओबीसीच्या शेका पक्षाला एवढी मोठी परंपरा, जी दिबांची परंपरा असेल, तर आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जायची काही गरज नाही. परंतु हा आत्मविश्वास जयंतभाईंना पण असला पाहिजे
आणि हा आत्मविश्वास आणि वास्तव उद्धव ठाकरेंना पण असलं पाहिजे. उद्धव ठाकरे आज शेकापची साथ त्यांना नकोशी वाटते. शेकाप म्हणजे दिबा पाटील हे जर त्यांच्या लक्षात आलं तर शिवसेनेला त्याचा फायदा होऊ शकतो, नुकसान होणार नाही. आणि म्हणून विधान परिषद निवडणुकीमध्ये जयंत पाटलांना विरोध झालेला आहे शिवसेनेकडून. याच पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये आता विरोध होतोय. हा विरोध जयंत पाटलाला नसून मुंबईच्या ठाणे रायगडमधल्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी या ओबीसीना होतोय. हे सगळ्या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून शेकापची कोंडी करण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे. ही शेका पक्षाची कोंडी नसून ही आगरी, कोळी, कराडी समाजाची कोंडी आहे. जर इथल्या आगरी, कोळी, कराड्यांनी, भंडारींनी ठरवलं तर ते शिवसेनेची कोंडी करू शकतात, कुठल्याही पक्षात असले तरी. आणि म्हणून रायगड पाठोपाठ सांगोल्याची जागेवर, शेकापच्या जागेवर शिवसेनेने दावा केलेला आहे. हा जो दावा आहे हा पक्ष संपवण्याचा आहे. परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये जसं गणेश नाईक शिवसेनेत होते, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. लीलाधर ढाके होते, आमचे छगन भुजबळ माजी नेते होते, यांना सुद्धा तिथं नेतृत्व नाकारलं गेलं. कारण शिवसेना सुद्धा ब्राह्मण आणि मराठ्यांचा पक्ष झाला. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि नारायण राणे झाले, एकनाथ शिंदे झाले. पण आगरी कोळी जे मुंबईचे भूमिपुत्र आहेत, ठाणे, रायगड, पालघरमध्ये ज्यांचं वर्चस्व आहे, त्यांना नाकारण्याचं काम जर शिवसेना करत असेल तर आज जी शेका पक्षाची अवस्था आहे ती उद्या शिवसेनेची झाल्याशिवाय राहणार नाही, याची आठवण मी उद्धवजींना करून देतो. आणि लोकसभा निवडणुकीत शेकापने महाविकास आघाडीची साथ दिली आणि त्यावेळी शेका पक्षाने लोकसभा लढली नाही तर शिवसेनेला पाठिंबा दिला. मी जयंत पाटलांना लक्षात आणून देईन की दक्षिण रायगड असेल, उत्तर रायगड असेल, दोन्ही लोकसभा जर शेकाप लढली असती तर दुसऱ्यांकडे तिकीट मागायची वेळ आली नसती. हीच अवस्था गणेश नाईकांनी करून घेतली की नरेश म्हस्के या मराठा खासदाराला त्यांनी तिकीट दिलं आणि तेव्हा जर संघर्ष केला असता तर आज संदीप नाईकांना भाजप सोडायची वेळ आली नसती. आगरी कोळी समाजाने लक्षात घ्यावं की राष्ट्रीय राजकारण जे दिबा पाटलांनी केलं, त्यांनी 2 वेळा खासदारकी केली. ही खासदारकी आम्ही लढली पाहिजे. माझ्यासारखा गरीब आणि छोटासा माणूस सुद्धा 2 वेळा खासदारकी लढतो. जिंकणं हारणं विषय वेगळा, पण या मतदारसंघावर आमचा जो दावा आहे, आमची जी वहिवाट आहे, जमीन कसवणूक करणं आहे लोकसभेची, आम्ही केली पाहिजे. ही विनंती मी शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना, बाळाराम पाटलांना आणि सगळ्या नेत्यांना करेन. आणि म्हणून अनंत गीते यांचा पराभव मागच्या निवडणुकीत झाल्यावर ठाकरे हे यांच्यावर शेका पक्षावर रागावलेले दिसतात. विधान परिषद निवडणूक मध्ये शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना शिवसेनेने निवडून आणलं आणि शेका पक्षाच्या जयंत पाटील यांचा पराभव केलेला आहे. हा पराभव शेका पक्षाच्या अत्यंत जिव्हारी लागलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या घटनेतून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की शेतकरी कामगार पक्षांनी वर्तमान राजकारणात नक्की धोरण काय ठेवलं पाहिजे. म्हणून मी पुन्हा पुन्हा आठवण करून देईन, दिबा पाटलांची ओळख हे आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांचे नेते अशीच आहे, ओबीसी नेते अशीच आहे. आणि म्हणून शेका पक्षांनी फार मोठ्या राष्ट्रीय ओळखीत न जाता एवढी जरी ओळख ठेवली तरी आगरी, कोळी हे राष्ट्रीय लोक आहेत, ज्यांनी राष्ट्रीय स्तरावरचा कुळ कायदा केला, ज्यांनी राष्ट्रीय आंदोलन जे शेत विरुद्ध आंदोलन जिंकलेलं आहे, ज्यांनी शिडको सारख्या संस्थेला आणि वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्याला नामोहरण करण्याचं काम केलंय, ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या हिंदुत्ववादी नेत्यांचा पराभव या देशामध्ये घडवून आणलेला आहे, वैचारिक पराभव घडवून आणलेला आहे, ते दिबा पाटील हे राष्ट्रीय नेतेच आहेत. आणि म्हणून आज गणेश नाईकांची जी कोंडी झालेली आहे किंवा जयंत पाटलांची कोंडी झाली आहे, ही आगरी नेतृत्वाची कोंडी आहे. आणि म्हणून आगरी समाजातल्या मतदारांनी हे राजकारण समजून घ्यावं, ही माझी विनंती आहे. आपल्याला माहित आहे की अलिबाग, पेण, उरण, पनवेल या 4 जागा आणि नंतर सांगोला, नांदेड मधली जागा सुद्धा शेका पक्षाने मागितलेली आहे. आणि या जागांवर शिवसेनेने दावा केलेला आहे, आपले उमेदवार उभे केलेले आहेत आणि या जागा आम्ही शेका पक्षाला देणार नाही अशी स्थिती केलेली आहे. अशा स्थितीमध्ये आगरी कोळी समाजाने आपला कोण परका कोण याची आठवण केली पाहिजे. आपल्याला विरोधी पक्ष नेता महाराष्ट्राचा दिबा पाटलांच्या रूपाने शेकापने दिला होता. शिवसेनेने अशा प्रकारचं कोणतंही पद आगरी, कोळी, कराडी, ओबीसीना दिलेलं नाही याची आठवण आपण करून ठेवावी. शिवसेनेमध्ये सुद्धा नावं आपलीच आहेत. सुरेंद्र म्हात्रे आमचे सहकारी चौल मधले आहेत, अलिबाग मध्ये सीट मागतात. पेणमध्ये किशोर जैन नावाचे शिवसेनेचे उमेदवार तिकीट मागतात. उरणमध्ये मनोहर शेठ भोईर माझ्या अत्यंत जवळचे नेते आहेत, ते मागतात. पनवेलमध्ये बबनदादा पाटील हे तर आमचेच आहेत, हे तिकीट मागतात. लढाई आगरी कोळ्यांची जरी असली तरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शेतकरी कामगार पक्षच म्हणजे आगरी कोळी समाज, याची आठवण शेकापनी करावं आणि उद्धवजींनी पण करावी. याच्यामध्ये कसा समन्वय साधता येईल
याचा आपण विचार करावा. या सगळ्या गडबडीमध्ये मला हे सांगायचं आहे, की शेतकरी कामगार पक्षाने आता बदलावं. मी अलिबाग तालुक्यातला चिंचोटी गावचा असल्यामुळे मी शेतकरी कामगार पक्षाच्या एक नेत्या, तरुण नेत्या चित्रलेखा पाटील यांना एका आंदोलनात पाहिलेलं आहे. त्यांनी अलिबागमध्ये जे धरणाचं आंदोलन आहे, पाण्याचं आंदोलन आहे, ते केलेलं आहे. गाळ उपासण्याच्या आंदोलनात सर्वपक्षीय लोकांनी सहभाग घेतला आणि शेका पक्षाची तरुण पिढी लोकांसाठी, पाण्यासाठी आंदोलन करते आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि आपल्याला माहिती आहे, की बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचं आंदोलन कोकणात केलं. पाणी हा पाण्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. परंतु ते पाणी कोकणामध्ये उच्चवर्णीय लोक, ब्राह्मण, मराठा लोक इतरांना पिऊ देत नव्हते. म्हणून बाबासाहेबांनी आंदोलन केलं आणि तेच आंदोलन आजही 2024 मध्ये शेतकरी कामगार पक्षाची तरुणाई करते. हे आशेचा किरण आहे आणि अशाच प्रकारचे एक नेते मला पेण मतदारसंघामध्ये मिळाले आणि त्यांचं नाव आहे अतुल नंदकुमार म्हात्रे. मी यासाठी सांगतोय, की हा कुठल्या पक्षाचा प्रचार नाही, पण उच्च शिक्षित तरुणाई आज जर शेका पक्षाकडे आली आणि त्यांनी जर दिबा पाटलांचा विचार, दिबा पाटील हे व्यवसायाने वकील आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी कायद्याची मांडणी केली, म्हणजे आजही आपल्या आगरी कोळी समाजातल्या कुठल्याही नेत्याला 12.5% कायद्याची जी पार्श्वभूमी आहे, म्हणजे कुळ कायद्याचं ड्राफ्टिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. नारायण नागू त्यांच्या सोबत होते आणि त्या ड्राफ्टिंगमुळे आज देशाला कुळ कायदा भेटला. अशाच प्रकारच्या सिडको विरुद्ध किंवा कुठल्याही प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यामध्ये पुनर्वसनाचा कायदा कसा असावा याचं मार्गदर्शन लोकनेते दिबा पाटील या विद्वान नेतृत्वामुळे झालेलं आहे. आणि अशाच प्रकारचे तरुण जर या आगरी कोळी समाजातून कोणत्याही पक्षातून येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. आणि अशामध्ये मला भेटलेले अतुल नंदकुमार म्हात्रे, दादर नावाचं गाव आहे पेण तालुक्यामध्ये, अत्यंत महत्वाचं गाव आहे. हे सुद्धा ऐतिहासिक काळामध्ये जुनं बंदर आहे. दादर मुंबईचं सगळ्यांना माहित आहे, पण हे पेण मधलं दादर हे अत्यंत महत्वाचं गाव आहे. तिथे त्यांचा जन्म झालेला आहे. अत्यंत संघर्षमय जीवनात ते आर्किटेक्ट झालेले आहेत. मास्टर ऑफ आर्किटेक्ट करण्यासाठी ते लंडन, अमेरिकेमध्ये फिरलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात जाऊन शिक्षणाचा जो संदेश आमच्या आगरी कोळी समाजाला दिला होता, आंबेडकरी समाजाला दिला होता, हा माझा आदर्श आहे, असं ते सांगतात. त्यांना मी प्रत्यक्ष भेटल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की आज मुंबईमध्ये गावठाणांचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. 2016-17 मध्ये वरळीला जाऊन हा प्रश्न काय आहे हा समजून घेऊन तो वरळीच्या सभेमध्ये मी मांडला आणि त्यावेळी भाजपचे आमदार आशिष शेलार, चंद्रकांतदादा पाटील महसूल मंत्री आणि आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी तो विधानसभेत चर्चेला घेतला. 12 कोळीवाड्यांचं सीमांकन झालं. तिथली गावं मोजणं हे आर्किटेक्टचं काम आहे. आमचे कोळीवाडे कसे विकसित केले पाहिजे डिझाईनची ती वेळ आहे. याच पद्धतीने नवी मुंबईमध्ये आज जमीन हक्काचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा होतोय. गावठाणांना जमीन भाड्याने घ्यायच्या की मालकीने असा चर्चा आहे. ते भाड्याने घेऊ नये त्याचं कारण त्याचा एसआरए होऊ शकतो. एसआरएचा धोका सगळ्या आर्किटेक्ट लोकांना माहित आहे आणि ह्या जमिनींचा विकास आम्ही करू शकतो, त्यांचा आम्ही डिझाईन करू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर धावणाऱ्या बोटी आम्ही बनवतोय, लढाऊ नौका आम्ही बनवतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये दादर हे जे गाव आहे, पेण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं केंद्र आहे. अलिबाग आहे, कुलाबा आहे, वसई आहे, कल्याण आहे आणि अशा भागातून जन्मलेला तरुण परदेशात जाऊन शिकून येतो आणि शेतकरी कामगार पक्षाला एक नवीन विचार देईल अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्या भेटीमध्ये मला मिळाला. आणि जे आज नैनाचं आंदोलन चालू आहे, की नैना आपल्या जमिनी घेते, भूसंपादन न करता, एकही रुपया न देता 60% जमिनी शासनाच्या आणि 40% आमच्या, ही घोर फसवणूक आहे. कारण ही विकसित जमीन आहे. इथे एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं विमानतळ आहे, आंतरराष्ट्रीय बंदर आहे, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं JNPT रस्ते आलेले असताना आता विकासाच्या टप्प्यात उरण, पेण, पनवेल, अलिबाग, रोहा, मुरुड सगळं आलंय आणि अशा परिस्थितीमध्ये या भागाचं जे नियोजन आहे, ते नियोजन सरकार आपल्या हिशोबाने करणार आहे. अख्खी मुंबई अदानीला विकायला काढलेली आहे. आमची मिठागरं विकायला काढलेली अशा स्वरूपामध्ये आमची गावं मोजणं, त्या गावांचं डिझाईन, समुद्राच्या बाजूला कसं असावं, त्यातले अंतर्गत रस्ते कसे असावेत, आमची घरं कशी असावीत, त्यांचा पूर्ण अभ्यास आणि पूर्ण रोड मॅप किंवा ज्याचं आदर्श नियोजन ज्यांच्या डोक्यात आहे असे एक नेते आपल्याला अतुल नंदकुमार म्हात्रे यांच्या रूपाने भेटलेले आहे. त्यांना मी भेटलेलो आहे. मी मुळात हाचा विषय केलेला आहे याचं कारण उद्धव ठाकरे यांना शेकापची साथ नकोशी लोकसत्तातली बातमी वाचली म्हणजे माझ्या एक लक्षात आलं की शेकापला पुन्हा म्हणजे उद्धव ठाकरे यांना आगरी कोळ्यांची साथ नको आहे. मागच्या वेळी एकदा मी समज दिली होती, सांगितलं होतं की उद्धवजी ज्या आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांनी ह्या शिवसेनेची उभारणी केली आणि अनेक शाखा प्रमुख, विभाग प्रमुख यांनी
वेगवेगळ्या पक्षांच्या भांडणामध्ये आपले कोथळे बाहेर काढले आणि ते मृत्युमुखी पडले. अशा लोकांच्या ओबीसींच्या त्यागावर जर शिवसेना उभी असेल, तर त्यांनी नक्कीच नेहमीच आगरी कोळी कराड्यांचा आदराने उल्लेख केला पाहिजे. त्यांच्या राजकीय मतांचा आदर केला पाहिजे आणि हाच आदर शेका पक्षाने सुद्धा केला पाहिजे. आगरी ब्रँड कोण असतील तर लोकनेते दिबा पाटील. एकविरा आई मातृसत्ताक आहे. त्या मातृसत्ताक विचारांच्या समाजावर आज इथे मोठमोठे अन्याय होत आहेत. खरं म्हणजे अक्षताताई म्हात्रे या आमच्या बहिणीवर जो बलात्कार ब्राह्मण पुजाऱ्यांनी केला, त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण रायगड जिल्ह्यात पेटवण्याची जबाबदारी सगळ्याच नेत्यांची होती. गणेश नाईकांची होती, जयंत पाटलांची होती. कारण ती आगरी तरुणी होती आणि आगरी महिला या मातृसत्ताक आहेत, लढाऊ आहेत, स्वतंत्र अर्थव्यवस्था जपणारे आहेत, हुंडा न घेणारे आहेत. या 50% महिलांचा आदर आमच्या राजकीय पक्षांनी केला तरच हे पक्ष जिवंत राहतील. आणि म्हणून शेकाप आमच्या सोबत नको अशी जी भूमिका उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेली आहे, ती खरं म्हणजे शेकापला सुद्धा दिबा पाटलांचा विसर पडलेला आहे. मागच्या आंदोलनामध्ये दिबा पाटलांच्या आंदोलनाचं नेतृत्व भाजपाच्या लोकांनी केलं, पण पर्यायाने ते लोक आगरीच होते. आणि म्हणून दिबा पाटलांचा चेहरा, नारायण नगू पाटलांचा चेहरा आणि दत्ता पाटलांचा चेहरा हा आगरी समाजाचा चेहरा आहे. महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यापर्यंत पोहोचलेला आहे. शेका पक्षाच्या तरुणांनी किंवा सर्वच राजकीय पक्षाचे जे आमचे आगरी लोक असतील, मग ते शिवसेनेत असतील, भाजपमध्ये असतील, प्रशांत ठाकूरांसारखे किंवा संदीप नाईकांसारखे, या सगळ्यांनीच आगरी समाजाचा कोंडी करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण मराठा राज्यकर्ते सर्व पक्षातून करतात. हा धोका ओळखून एकमेकांशी विचार विनिमय केला पाहिजे, लॉबिंग केलं पाहिजे. या राजकीय बाबतीत आपल्याला कोणतंही सहकार्य पाहिजे असेल तर मी करायला तयार आहे. परंतु मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथला जो भूमिपुत्र आहे हा वाचलाच पाहिजे. जगातल्या भूमिपुत्रांची ही हाक आहे. जगातली गावठाणं इंग्लंड, जपान आणि चायनाने जर जपली असतील तर मुंबईतल्या आगरी कोळ्यांची गावठाणं का जपू नयेत हा प्रश्न माझा साऱ्या जगाला आहे. आणि म्हणून शेकाप म्हणजे आगरी कोळ्यांचा पक्ष. हे जरी शेकापची ओळख छोटी असली तरी संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारापासून सम्राट अशोकापासून आणि आता स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानकार म्हणून आपल्या जगात प्रसिद्धीस आले, त्यांचे सगळे आंदोलन रायगड जिल्ह्यात झाली. 14 तळ्याचं आंदोलन असेल, मनुस्मृती दहन असेल, कुळ कायद्याचं आंदोलन असेल, या आंदोलनात आगरी कोळी कराडी भंडारी समाजानेच बाबासाहेबांना साथ दिली, जी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली आहे. अशा प्रकारची साथ शेका पक्षाच्या या सगळ्या आंदोलनामध्ये समाजाकडून त्यांना मिळावी अशी शेतकरी कामगार पक्षाला मी शुभेच्छा देतो. मला माहित असेल, मी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा 2019 ची लढलो. आताची लोकसभा 2024 ची बहुजन समाज पार्टी या पक्षाकडून लढलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आमच्यासमोर आदर्श असला पाहिजे. लोकनेते दिबा पाटील हाच विचार जगले आणि म्हणून दिबा पाटलांच्या विचारांना आदर्श ठेवून आम्ही आमच्या एससी एसटी भावांना जवळ केलं पाहिजे. ब्राह्मण मराठा या सत्ताधारी जाती नाही शेका पक्षाला किंवा जयंत पाटील यांना जिंकून देतील किंवा गणेश नाईकांना. आणि म्हणूनच सगळ्यांनी एकत्र येऊन आता समन्वयाचं राजकारण करून आपला समाज इथे कसा टिकेल याची काळजी घेतली पाहिजे. आगरी कोळी कराडी भंडारी समाज टिकला तर एससी एसटी टिकेल आणि संपूर्ण देशात ओबीसी एससी एसटी या 85% लोकांचं नेतृत्व देशाला मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आपण साकार केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या सगळ्या राजकीय पक्षांना म्हणाले होते की आमच्यावर जर तुम्हाला सत्ताच गाजवायची असेल, आज गणेश नाईकांच्या डोक्यावर एका बाजूने फडणवीस, एका बाजूला एकनाथ शिंदे, एका बाजूला शरद पवार हे बसलेले आहेत आणि त्यांना काय करावं सुचेना झालंय. हीच अवस्था जयंत पाटलांची आहे. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आमच्यावर तुम्हाला सत्ता गाजवायची असेल तर ठीक आहे, परंतु तुमचे गुलाम व्हायची आमची इच्छा नाही. आणि म्हणून शेतकरी कामगार पक्ष टिकला पाहिजे. शेतकरी कामगार पक्षाचा जो आवाज आहे तो टिकला पाहिजे. मी अतुल म्हात्रे या तरुण आर्किटेक्टला शुभेच्छा देतो. अत्यंत आशादायी चित्र आहे की आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं वास्तुविशारदाचं शिक्षण घेतलेला माणूस रायगड जिल्ह्याला नवीन नेतृत्व देऊ शकतो. असं जर तरुणांना नेतृत्व जर शेतकरी कामगार पक्षाने दिलं तर निश्चितही कुठल्याही उमेदवाराचा पराभव करण्याची ताकद आगरी कोळी तरुणाईमध्ये आहे. पुन्हा एकदा मी सगळ्या आगरी कोळी तरुणांना सांगतो की प्रत्येक मतदारसंघामध्ये फॉर्म भरा, निवडून या. कारण आता कोणाची गुलामी करायची गरज नाही. ज्यांना गुलामगिरी समजत नाही आणि ज्यांना स्वातंत्र्य म्हणजे काय समजत नाही त्यांना बाजूला ठेवा आणि आपल्या समाजाला टिकवा. ओबीसी टिकले पाहिजेत, एससी टिकले पाहिजेत आणि एसटी टिकले पाहिजेत. आणि समस्त स्त्रिया एकविरा आईचा आदर्श, सावित्री माईंचा आदर्श आणि जिजाऊंचा आदर्श स्त्री शक्ती आहे, त्यांना सोबत आपण घेऊन जाऊया. मातृशक्तीला सोबत घेऊन जाऊया आणि या लोकशाहीचा हा जो उत्सव आहे, राज्याची जी विधानसभा आहे ती लढूया. मी लोकसभा यासाठीच लढलो की या लोकसभेमध्ये आगरी कोळ्यांचा आवाज टिकला पाहिजे.
मला कल्पना आहे माझी आर्थिक ताकद कमी आहे, राजकीय संघटन आमचं कमी आहे, पण लोकसभा लढली पाहिजे. लोकसभा न लढण्याची चूक आज जयंतभाईंच्या लक्षात आलेली आहे. आज लोकसभा न लढण्याची चूक गणेश नाईकांच्या लक्षात आलेली आहे. त्या चुका पुढच्या लोकसभेला सुधारूया आणि निश्चितपणे लोकनेते दिबा पाटलांचा आवाज हा संपूर्ण देशात आणि जगात घेऊन जाऊया. मोदी सरकारला सांगूया, जर तुम्ही लोकनेते दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला दिलं नाहीत, तर पुढल्या लोकसभेमध्ये आम्ही सगळे उमेदवार उभे करू आणि भाजपचा पण पराभव करू आणि शिवसेना जरी आडवी आली किंवा राष्ट्रवादी आली किंवा काँग्रेस आलं, कुठलाही पक्ष आडवा आला तरी दिबा पाटील हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत. आमचे नारायण नागू पाटील हे शेका पक्षाचे संस्थापक, भाऊसाहेब राऊत कोळी समाजाचे नेते हे आमचे महत्वाचे नेते आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे त्यांनाही भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी भविष्यात आम्ही आंदोलन उभं करू. आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षाने दिबा पाटलांचा विचार हा देव नाकारणारा आणि माणसाला अधिकार देणारा, माणूस हा या भारतीय संविधानाचा आणि जगाचा केंद्रबिंदू आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. भगवान बुद्धांनी सांगितलं, मानवी सुखासाठी आम्ही संघर्ष केला पाहिजे, आकाशातल्या मुक्तीसाठी नाही. आकाशात देव किंवा स्वर्ग अशा प्रकारची कोणती मुक्ती नसते आणि आकाशातली मुक्ती सांगणाऱ्या लोकांनीच आमचा पराभव केलेला आहे. आम्ही विज्ञानाला मानणारे लोक आहोत. आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापारी आहोत. आंतरराष्ट्रीय बंदरं ही आमची ताकद आहे. मुंबई बंदर असेल, माझगाव बंदर असेल, रायगड मधली बंदरं असतील, ही आमची ताकद आहे. आणि ही ताकद टिकवायची असेल, समुद्रावरचं जमिनीवरचं अस्तित्व टिकवायचं असेल, तर पक्षीय विचार सोडून आम्ही आमच्या समाजाला वाचवण्यासाठी जे जे उमेदवार चांगले असतील त्यांना पाठिंबा द्यावा. आणि या निवडणुकीमध्ये मी आमच्या चांगल्या उमेदवारांचे जे कुठल्याही पक्षाचे असतील त्या प्रचारात उतरणार आहे, कारण विधानसभा मी लढणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिबा.